तो बघा हा बोर्ड दिसतंय तुम्हाला लोणावळ्याचा बघ दिसतंय ना. हे गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. आता मी लोणावळा स्टेशनला जाय, आपण अजून बाहेर पण नाही निघालोय. सॉरी गाईज, आता आपण पहिल्या बाहेर जाऊया. इकडनं डायरेक्ट रिक्षा जाते, 20 काय 50 रुपये शेअरिंग आहे. डायरेक्ट रिक्षा लोणावळ्याला सॉरी एकविरेला सोडते. फुल पट्टे सीन आहे काय झालं. तर आता नाही खुशी होते माहिती काय की एक ट्रॅव्हलर म्हणजे एक ट्रॅव्हल ब्लॉगर जो आपल्या लोकल ट्रेनमधनं आता सोडून लोकल ट्रेन सोडून आता अशा ट्रेनमधनं ट्रॅव्हल करून कंप्लीट केली आहे. तर किती खुशी होते तुम्हाला समजू नाही शकत. आणि तसं पण मी एकटा आलो आहे ना, तर अजून थोडं चांगलं वाटतं. फर्स्ट टाइम ट्रॅव्हल केलं एकटा. अजून फिरायचं आहे आपल्याला लय काय. आता पहिले एकविरीला जाऊया. आता माहिती नाही इकडनं ईस्ट वेस्ट कोणत्या साईडला आहे मला काय हे तर दिसतं आहे बा. इकडनं सवर जाऊन त्या साईडला जाऊया, तिकडनं रिक्षा वगैरे त्या साईडने रिक्षा वगैरे पकडू. चला बघा आय लव्ह लोणावळा गाईज. आणि इकडनं आपल्याला रिक्षा भेटेल शाळेची. विचारायला लागेल इकडनं रिक्षा वगैरे किती काय येते. चला आता डायरेक्ट रिक्षामध्ये बसूया. पहिले एकविरीला जाऊया, नाश्ता करूया. आणि हाफ पॅन्ट चेंज करतो की हाफ चड्डी आलं इकडे एवढ्या. मंदिरात आलेलो आहे. इकडनं जायचं आहे काहीतरी समथिंग. बट आपण आता पहिलं चेंज करूया. रिक्षावाल्या दादानी माझ्याकडनं 50 रुपये घेतले. दादा चांगला होता. दादाने एकदम आतपर्यंत सोडला. काही काही रिक्षावाले आहेत ना फक्त तो एंट्री गेट आहे ना मेन एंट्री गेट एकविराईचा तिथपर्यंत सोडतात. सो दादाने आतपर्यंत सोडला आहे. आता आपण चेंज करून भेटूया. तर काय एक सेकंड युअर बॉयज रेडी. पुरा व्हाईट पॅन्ट वगैरे घालून असतं की कुर्ता वगैरे घालून एकदम तयार आहे. काय नाही इकडे तुम्ही लोक इकडे चेंज वगैरे करू शकतात. मस्तपैकी पुरुषांसाठी पण आहे स्त्रियांसाठी पण आहे सर्वांसाठी आहे. मला लोकांना मस्त आता चेंज झाला आहे. थोडा पोटात भूक लागली आहे. काहीतरी खातो मस्तपैकी आणि मग आपण एकविरीला जाऊया. मला एवढी चांगली ट्रिप माझी आजपर्यंत कधी नाही झाली आहे. कम से कम 150 रुपये लागले असतील मला इथे यायला आतापर्यंत. आता जास्त तर मला खायला लागतात. मी खायला पियाला काय काय घेतं समोसा हे काय बोलतात थम्सअप पेप्सी कोको कोला वगैरे तो काय बोलतात अरे काहीतरी घेतले आता ऑरेंज पल्पी ऑरेंज वगैरे. मग आता आम्ही मी आता मंदिरात जातो वरती जातो. सॉरी पहिला खातो वगैरे इकडे काहीतरी बघतो दुकान वगैरे खातो आणि मग मंदिरात जातो. कसा दिसतोय चला आपण जाऊया. चला 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 चला. पुरी भाजी वगैरे खातोय आणि हे नाश्ता करून मग वर जाईल. आणि सॉरी की पहिला नाश्ता करतोय भूक लागलेली म्हणून नाश्ता करून घेतो. पहिला पुरी भाजी मागवली आहे. चला खातो आणि मग नंतर येतो. हा हॉटेलच्या समोरच आहे. मंदिराचे स्टेप्स इकडनं चालू होतात आणि काय ते 500 स्टेप्स आहेत. आपल्याला पण प्रॉपर एवढा माहिती नाही. 500 स्टेप्स गुगलवर दाखवत आहे ते बघा. तिकडनं स्टेप्स चालू होतात काहीतरी आणि काहीतरी 500 स्टेप्स आहेत. आणि आपल्या हा जो मंदिर आहे ना एकविरा मातेचा हा मंदिर आहे ना 5 पांडवांनी बांधलेला. ते पण 1 दिवसामध्ये बांधलेला एकविरा आईसाठी. आणि एकविरा आई आहे ना ती रेणुका मातेचाच अवतार आहे. आता आपण हे स्टेप्स 500 स्टेप्स आहे 500 शिड्या आहेत सॉरी. मग आपण आता 500 शिड्या जायचं आहे वरती आणि मग मंदिर येईल. मग लाईन वगैरे असेल तिकडे. चला बघू. तर आता मी वरती आलेलो आहे. इकडे सर्व भेटतं खायला पियायला नाश्ता वगैरे सर्व वरती पण होईल. आणि आता इकडनं कुठे जायचं आहे. इकडे खूप शिड्या आहेत पण 500हून जास्त वाटतात. आता कसं आहे हे बघा. हे असं हे घेतलं आहे मीनी आणि आता आपण वर जाऊन दाखवतो तुम्हाला लोकांना मंदिर कसं आहे. आय डोंट नो की मी बरोबर जातो की नाही मला हे पण नाही माहिती आहे. मार्केट तो अरे एकविरा 5 पायरी. पण वर जाऊ नंतर येताना पाया पडू गाईस. पहिला माझ्या आईला भेटू देऊया. जमलो गाईस मी खरं. 500 शिड्या पण मला जास्त वाटतंय.
थांबलो तर नाही पण जास्त वाटतंय. हे बघ. तर गाईज फायनली आपण आलेलो आहे. खुशी होत आहे, खुशी गाईज तुम्हाला नाही समजणार. आता ना मनामध्ये दंगे वाजतोय. मंदिर जसा विचार केलेला सेम तसं बघ. करणं यायचं इकडनं लाईन आहे त्यामुळे लाईनीत चला आपण लाईनीत लागूया. लाईन इकडनं आहे, इकडनं लाईन. चला ये जागा. फोटोज तर नंतर पण भेटतील. आईचं दर्शन लवकर नाही भेटणार मग. एकविरा माते की जय. गाईज लिटरली 2 किती टिका लागलाय. 2 मिनिटाच्या दर्शनासाठी आपण एवढा आलो फिरून. बघा इकडनं व्ह्यू बघा आणि डोंगरांचा. इकडे आपली एकविरा माते आहे. भारी मस्त एक नंबर. 2 ते 3 मिनटं दर्शन घेतलं, 5 मिनटं पण तरी पण खूप मजा आली. आणि आता फोटो काढा. आता फोटोज काढू आणि मग जाऊ. चला गाईस माझा एक फोटो चांगला येत नाही की सर्वकडून पुढे. तर आता इकडनं जायचा मन तर होत नाही. थोडं चांगलं ते इकडे उभा राहून वगैरे इकडनं खालीचा व्ह्यू बघून. आणि दुसरी बात तर खाली शिडे उतरायला माझ्यामध्ये थोडी एनर्जी नाही आहे. आता हे मंदिर एक्सप्लोर करायचं आहे थोडं अजून. बघूया. नाही मंदिर एक्सप्लोर नाही करायचं आहे, खाली जायचं आहे. तर हे बघा इकडे पण एकविरा आहे की इकडनं मंदिरातनं आलं ना की इकडे पण एकदा डोकं वगैरे टेकवायचं असतं. हा पण हेच आहे, देवच आहे तिथे पण. गाईस व्ह्यू चेक. बघा किती वरती आहे. तिकडनं परत खाली जायचं आहे. मला कंटाळा येतोय खाली जायला. आणि मला असं आता एवढ्या लवकर मी निघालो पण ट्रेन पण नाही आहे. उदो 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 जय. तर आता शिडे उतरायला काय वाटत तर नाही. पण आता जर उतरताना इकडे श्री एकविरा पचपायरी पादुका मंदिर हे पण आहे. इकडे पण जावा, इकडे पण दर्शन करून घ्या. आणि तुमच्यासाठी एक ट्विस्ट आला आहे माझ्यासाठी पण. मी खाली उतरून सांगतो तुम्हाला परफेक्टली. थांब 2 मिनटं. तर गाईस माझ्या मम्मीने एक ट्विस्ट दिला आहे मला. आता मम्मीला फोन केलेला वरती तिथे होतो तेव्हा. तर मम्मी बोलते खूप लवकर दर्शन झालं रे तुझा, कुठे आहेस? बोललो लोणावलेला आहे ना. मग लोणावलेला पुण्यात तर अर्धा 1 तास जवळच आहे. मम्मी बोलली की जा एक काम कर, पुण्याला पण फिरून या श्रीमंत दगडूशेठला. बोलले हा जातो. मम्मी बोलते की खरं मगच ते करत आहे. आणि मी आता ट्विस्ट आलाय की मी आता श्रीमंत दगडूशेठ बघायला चाललोय. आय डोंट नो. पण आता आपण श्रीमंत दगडूशेठ बघायला जाणार नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो नेक्स्ट ब्लॉगसाठी सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट शेअर करा या व्हिडिओला जेवढा होईल तेवढा. आपण लवकरच पुण्याला जातो. आता निघतो इकडनं डायरेक्ट 10. आत्ताशी 10:30 झालेत फक्त. म्हणून मी ते दर्शन पण करून घेईन. जवळच आहे, एकदम जवळ आहे इकडनं पुणे. तर लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, ती पण श्रीमंत दगडूशेठ सोबत. तोपर्यंत पीस. जाऊया आपण आतमध्ये. थांबत थोडं फक्त हे बघून ना मंदिर बघून आठवा आहे तर गाणं येतं आहे श्रीमंत दगडूशेठ गणपती.